आरजीपीचे कोर कमिटीन मनोज परबाचो राजीनामो स्वीकारला। मनोजान राजीनामो दिलो म्हणून पार्टी बंद जावची ना, पक्षाचे काम चालूच उरतले, ट्रेजरर अजय खोलकारान सांगले। जाल्यार आरजीपींतल्या घडामोडींचेर सीएम विजय आनी अमित पालेकर रिएक्ट जाल्यात। गोंयची थर्ड लार्जेस्ट पार्टी आरजीपी मनोज परबाच्याच फुडारपणाखाला तयार जाल्या। आयज मनोज आमचे खातीर विनर। आपूण घडला तो मनोजाक लागूनच आनी त्याच्याच कडल्यान झुजपाची उर्बा घेवन फुडें वतले अशें आरजीपीचो ट्रेजरर अजय खोलकारान सांगलें। कालच मनोज परबान आरजीपीच्या अध्यक्षपदाचो तेच बरोबर वांगडी पदाचो राजीनामो दिला। गोंयची सगळ्यांत व्हडली रिजनल पार्टी मनोज परबान केल्ली आहा। सगळी गोंयची थर्ड लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी मनोज परबाच्या अंडर लिडरशिपाच्या अंडर जाल्ली आहा। पार्टीचे एमएलए आहा, पार्टीचे 2 झेडपीज आहा, पार्टीचे कितलेशे पंच मेंबर्स नासता बट सपोर्टेड पंच मेंबर्स आसा आनी मेन म्हणटात त्यांनी गांवांनी लिडर्स क्रिएट केल्ले आहा। सो तेका लागून आमकां लागून तरी तो फेलियर न्हू, आमकां लागून तरी तो विनर। तेजे जे डिसिजन आहा ते आमी आतां एक्सेप्ट केल्ले आसा। परत सांगता की मनोज परबाचे रेजिग्नेशन लेटर डेटेड टुडे 21 मे 2024 पार्टी ऑफिशियली एक्सेप्ट करता आनी आता तो पार्टीचो प्रेसिडेंट म्हणून ना, मेंबर म्हणून ना आनी तो खंयचलेच कमिटी चेअर म्हणून करी अशें जायना। इंडिव्हिज्युअल लेवलाचेर पार्टी चलना, पार्टी इज ऑलवेज असोसिएशन ऑफ पर्सन नाल्या बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणून कॅटेगरायज जाता। सो पॉलिटिकल पार्टी एज अ एंटिटी ही चालूच उरतली, आमचे काम चालूच उरतले आनी हे डिसिजन आमी अशें ना की प्रेसिडेंट जो आमचो गेला म्हणून आमी सगळे रिजायन जातले आनी आमी सोडटले। आमी कोणूच ती पॉलिटिकल पार्टी रिजायन जायना। आमी खंयचोच मेंबर हांगा बसला ते रिजायन जायना, बाकीचे मेंबर्स आमचे कोण रिजायन जायना आनी आमी कमिटीन सगळे आसा तशेंच आसा आनी पार्टी फुडें व्हरपाक आमी तत्पर आसा। आरजीपी प्रादेशीक पक्ष गोंयांत आसूं वा भारतांतल्या हेर राज्यांनी प्रादेशीक पक्ष सोंपोवपाची मोहीम झुजा पावड्यार चल्ल्या। गोंयांतले कांय राजकीय पक्ष आनी तेंचे फुडारी आरजीपी इतले बेगिना फुट्टना पळोवन भोव खोशी जाल्यात। कांय जाणांचे चेहऱ्यावयली खोशी रिएक्शन दितना लिपोवपाक शकले नात। गोंयच्या 3 म्हालगड्या राजकारण्यांनी ह्या संदर्भात वेगवेगळे पैलू मिडिया मुखार मांडले। आयकात सीएम प्रमोद सावंत, विजय सरदेसाय आनी अमित पालेकराक। जरी तांचो एकूच आमदार निवडून आयलो पण तांचो वोट शेअर वो बीग आशिल्लो। ज्या पद्दतीची लिडरशिप्स म्हणजे मनोज परब आणि ताच्या बरोबरची एंटायर टीम ही ज्या पद्दतीन तांच्यांनी ग्राउंड वर्क केलें, हार्ड वर्क केलें, नो डाउट आय एप्रिशिएट। कारण शेवटी पार्टी उबी करप आनी अक्रॉस द गोवा आनी अक्रॉस द ऑल सेक्टर्स हे खूप कष्ट आसता। कारण आय एम बिलोंग्स टू द नॅशनल पार्टी। हांवें सिन्स फ्रॉम आय एम द सेकंड जनरेशन इन माय पार्टी म्हणटा तसो हांवेंय कष्ट केला ना न्ही। आय एम वर्किंग इन माय पार्टी सिन्स फ्रॉम द 1996 ओके। बट हांव ताचे कश्ट एप्रिशिएट करता खरोखरूच, इन्क्लुडींग द विनेश बोरकार। हिज परफॉर्मन्स इज ऑल्सो एप्रिशिएटेड। बट तांच्यांनीच ज्या मिडियाचेर उलयलें एखाद्या धर्माच्या विरोधात, त्या धर्मातल्या देवतांचेर खंय सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्माचेर काही लोक कमेंट्स करतात, काही लोक ब्लेम करतात, हे योग्य नाही हे तांच्यांनीच म्हटलां। परत म्हणटात तुमी हांवें म्हटलां का? ना, हांवें जेन्ना सोशल मिडिया आनी प्रेस मिडिया पळयल्यो आनी अशें जर आसत जाल्यार तें योग्य न्ही। खंयचीय पार्टी ही धर्म आनी जात हेच्या आदाराचेर चलूंक शकना। म्हणून ज्या पद्दतीन काल म्हणजे मनोज परब एक्चुअली हू इज अ स्ट्रॉंग लीडर ऑफ द आरजी पार्टी आनी ज्या पद्दतीन ढसा रडलो, हांव नकळो तेंचें इंटरनल कितें जालां तें। पण तांच्यांनी जे भायर म्हटलां की आमकां वायट दिसलें आमच्या देवांचेर अशा पद्दतीन हें करप, हें आमकां वायट दिसलें हें तेंच्यांनीच म्हटलां। जर कोणाच्यो भावना दुखून जर तेंच्यांनी अशा पद्दतीन जाल्यार म्हाका दिसता की लोकांनी विचार करचो पडटलो। अशा पद्दतीन जर भावना दुखोवन जर आसत जाल्यार कितले पर्यंत ही युनायटेड फुडें चलतलें हें म्हाकाय खबर ना। म्हणून फक्त आत्ताच्या घडीक तरी म्हाका खबर ना की कितें जातलें तेंचें तें। बट एनी हाव दे आर इन द अपोजिशन। म्हाजें सातत्यान तांकां म्हणणें आहा की एखादें
रिजनल पार्टी खातीर आसा पळय ती बरी गजाल आसता. The party that promised a revolution is unable to control an implosion. म्हळ्यार भितरल्यानूच जो भूकंप आयला तो हो पक्ष ह्या पक्षाक ते हालयला. क्रांती आनी ते करूंक शकचे ना अशें लोकांक गोंयचे जनतेचे मनान आयलां की बाबा तुमी तुमचेंच जर घर जाग्यार उडोवंक शकना, तुमचेच भितर ज्यो वस्तू आसा त्यो फेसबुकाचे वयल्यान तुमची पार्टी जर चलता जाल्यार अशें जर एक पोजिशन जाता की गोंय चलोवपाक तुमच्या हातान दिलें जाल्यार तुमी तें सगळें गोंयचे 12 बिरेस्तार करतले अशें गोंयकारांक दिसूंक लागलां. पूण ह्या गोंयकारांक हांव सांगूंक सोदतां की एक पक्षाक भितर जें कितें जालां ताजे खातीर रिजनलिझम म्हळ्यार क्षेत्रीय पार्टी ज्यो आहात तांच्यान त्यो आनी गोंयान सत्ता घेवंक शकच्यो ना, वो सत्ता मेळ्यार गोंय बरे भशेन चलोवंक शकचें ना अशें निश्कर्शाचेर पावनाकात. कित्याक राजकारण म्हणटा तें एक सिरियस धंदो. हांव धंदो म्हणटा कित्याक इंग्लीश भाशेन बिझनेस म्हणटात. इट्स सिरियस बिझनेस. इट इज नॉट समथींग दॅट यू कॅन react on social media. For saving state of war, it's very unfortunate that Manoj has resigned. Of course, we have personal tiffs also, but they are all connected politically. As humans, we have been nice to each other. हांवें ताजेरूय केन्ना खूब टिका केल्या, ताणेंय म्हजेर खुबशी टिका केल्या, पण पॉलिटिक्सान ते आसताच. पूण गोंयचो विचार जेन्ना आमी करतात तेन्ना आय फील दॅट वी शूड बी टुगेदर. खंय ना खंय तरी मनोजानी विचार करचो, ताज्या पार्टीचें लिडरशीप ताजे कोण कोण आसा तांणी विचार करचो आनी जे उणी दुणी जी आसा कितें आसा ते भितर घरान बसून सॉल्व करचें. खंयच्या घरान झगडी जायना. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीन ती झगडी आसतात आनी तो विशय आसतात. बट गेटिंग इट पब्लीक एंड टुडेज रेजिग्नेशन एज अ कॉन्सिक्वन्स ऑफ दॅट, आय थिंक आय फील सॅड फॉर स्टेट ऑफ पॉलिटिक्स इन गोवा. आय फील सॅड फॉर गोवा. थिंग्स शूड चेंज.